अशीच पत्रकारिता त्यांच्याकडून निर्भीड निस्वार्थी कोणत्याही दबावाखाली न येता होत राहील अशी अपेक्षा करतो मी। अशीच पत्रकारिता त्यांच्याकडून निर्भीड निस्वार्थी कोणत्याही दबावाखाली न येता होत राहील अशी अपेक्षा करतो मी। अशीच पत्रकारिता त्यांच्याकडून निर्भीड निस्वार्थी कोणत्याही दबावाखाली न येता होत राहील अशी अपेक्षा करतो। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, त्यांचे कुटुंबीय आणि आपले विद्यार्थी कुडाळ पत्रकार समितीच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं मी महत्व मनापासून समजू शकते। कारण समाजामध्ये ज्या घडामोडी होतात म्हणजे राजकीय असू दे, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे किंवा क्रिमिनल असू दे, कुठे कोणतीही घटना घडली तर तिथे पत्रकार आणि पोलीस सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतात। आणि ह्या घडामोडीचं प्रमाण आता इतकं वाढलेलं आहे की पोलिसही बिझी आहेत तेवढेच पत्रकारही बिझी आहेत। आणि पोलिसांचंही जसं दुर्लक्ष होतं आपल्या पाल्यांच्याकडे तसं पत्रकारांचंही होतं ते मी समजू शकते मनापासून। त्यामुळे हा जो चांगला उपक्रम राबवलेला आहे की पत्रकारांच्या पाल्यांचं ज्यांनी आपापल्या फील्डमध्ये काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे, आपल्या आई वडिलांचं नाव लौकिक केलेलं आहे, आपल्या शहराचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, त्यांचं कौतुक करणं तेवढंच क्रमप्राप्त आहे। आपण नेहमी म्हणतो की लोकशाहीचे 4 पिलर आहेत आणि 4था पिलर हा मीडिया आहे, पत्रकारिता। पहिले 3 पिलर कोणते आहेत माहिती आहे विद्यार्थ्यांना? मी का सांगते कारण पत्रकारितेचं महत्व किती आहे हे आपल्याला कळावं। पहिलं आहे लेजिस्लेटिव्ह, जिथं कायदा बनवला जातो, आपल्या देशासाठी कायदा बनवला जातो जो समाजाच्या कल्याणासाठी असतो, जो लोकशाहीच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी असतो। दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह, त्या कायद्याचं पालन केलं जातं, त्या अस्तित्वात आणलं जातं, ते कार्यशील बनवलं जातं। तिसरं आहे ज्युडिशरी, त्या कायद्यांचं उल्लंघन होऊ नये, त्या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्याला आपण ज्याला क्रिमिनल म्हणतो त्याच्यावरती दंड थोपवला जातो आणि समाजात न्याय आणि व्यवस्था निर्माण केली जावी, ती अबाधित राहावी याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे। आणि इतक्या महत्वाच्या 3 पिलर जे आहेत त्यांच्या बरोबरीचं 4थं पिलर आहे ते मीडिया, पत्रकार। म्हणजे एकंदरीत किती महत्व आहे, किती मोठं काम पत्रकारितेवरती दिलेलं आहे हे आपल्याला समजतं। कारण आपण रिपब्लिक डेमोक्रेसी आहे, जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही लोकांच्या अवतीभोवती फिरत असते, लोकांच्या कल्याणासाठी केली जाते। आणि लोक प्रत्येक व्यक्ती ही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्याकडे, मोठ्या खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपतीपर्यंत पोहोचत नसतो, त्यांचा आवाज खूप खाली असतो आणि हे लोक खूप वरती असतात। तर तो आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम ही मीडिया करत असते। तर ती मीडिया किती चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्यावर त्या समाजातले प्रश्न किती मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये ठेवले जातात आणि लोकांचा आवाज किती मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांच्या पर्यंत किंवा प्रशासकीय लोकांच्या पर्यंत पोहोचवले जातात किंवा ज्युडिशरी पर्यंत पोहोचवले जातात आणि लोकांना कसा न्याय मिळवला दिला जातो हे ठरलं जातं। जेव्हा आपण नेहमी पत्रकारितेविषयी बोलतो तेव्हा एक शब्द नेहमी येतो, निर्भीड पत्रकारिता। याचं आपण का म्हणतो? कारण पत्रकार इज सपोज टू बी निर्भीड, म्हणजे तो कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक कुठल्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली न येता समाजाचे जे सत्य आहे, जे प्रॉब्लेम आहेत, जे समस्या आहेत ते निर्भीडपणे मांडतो, जेणेकरून त्याची दखल घेतली जावी आणि समाजाला न्याय मिळावा। आपण पत्रकारितेच्या इतिहासामध्ये काही असे पत्रकार होऊन गेले ज्यांचं नाव इतिहासामध्ये नोंदलं गेलेलं आहे, कारणच त्यांची पत्रकारितेची जी स्टाईल होती, ज्या निर्भीडपणे, ज्या बिनधास्तपणे त्यांनी पत्रकारिता केली, त्यामुळे त्यांच्या इतिहासात नाव लिहिलं गेलेलं आहे। 1870 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये पहिलं वृत्तपत्र काढलं गेलं, बेंगॉल गॅझेट। हे ब्रिटिशांनी काढलं होतं कारण भारत हा इतका विस्तृत देश होता आणि शासनाचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक आदेश जनतेपर्यंत पोहोचावे हा त्याचा उद्देश होता। पण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य काळामध्ये
त्याच वृत्तपत्रिकांचं, त्याच पत्रांचं वापर अशा पद्धतीने केला की त्यांनी खूप मोठी चळवळ राबवली आणि देशाला स्वतंत्रता मिळवण्यासाठी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक गरीब, प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ते पोहोचले आणि प्रत्येकाच्या मनात रुजवलं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं किती महत्वाचं आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आपलं आर्थिक दारिद्र्य असू दे, सामाजिक दारिद्र्य असू दे किंवा आपलं काय कमी अस्तित्व आहे सगळं विसरून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जागृत झाला, पेटून उठला आणि एक इतकी मोठी मुवमेंट राबवली गेली की भारताला एक दिवस स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांना भारत सोडून जावं लागलं. एवढी ताकद पत्रकारितेत आहे. आणि स्वातंत्र्य संग्रामापासून ते आधुनिक भारतापर्यंत प्रत्येक वेळी अशा पत्रकारांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे की पत्रकारिता किती महत्वाची आहे, त्या लेखणीमध्ये किती ताकद आहे आणि समाजाचं कल्याण करण्यासाठी पत्रकारिता केव्हा किती अग्रेसर असते. तर तुम्ही नवीन जनरेशन आहात, पत्रकारिता हा एक आवडीचा भाग आहे. जर फक्त नोकरी म्हणून कोणी स्वीकारली पत्रकारिता तर त्याच्यामध्ये तो रंग नसतो. पत्रकारिता हा आवडीचा भाग आहे कारण समाजासाठी काहीतरी करायचं आहे. जसं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मध्ये युनिफॉर्मची क्रेज असते. एखाद्या मिलिटरी ऑफिसरला पाहिलं की असं वाटतं मला असं व्हायचंय, एखाद्या पोलीस ऑफिसरला पाहिलं तर असं वाटतं मला असं व्हायचंय, एखाद्या नेव्हीच्या ऑफिसरला पाहिलं तर असं वाटतं की मलाही असं व्हायचंय. तशीच जिद्द पत्रकार होण्याची पण असावी तरुण पिढीमध्ये, कारण त्यालाही खूप ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये खूप वजन आहे जसं मी आता सांगितलं. तेव्हा तुमच्यामध्ये ती आवड निर्माण करा की मलाही पत्रकार व्हायचं आहे. खूप चांगलं करिअर आहे. करिअर म्हणून पत्रकारिता निवडणं ही काळाची गरजही आहे, कारण तेवढ्याच उच्च प्रतीचे पत्रकार आपल्या समाजामध्ये येणं खूप गरजेचं आहे. जसं आपण नेहमी बघतो आपल्या तालुक्यामध्ये, कुडाळ तालुक्यामधले जे पत्रकार आहेत त्यांची न्यूसेस व्हॅल्यू खूप कमी आहे. कारण आपण नेहमी म्हणत असतो की आजकालची पत्रकारिता बिघडली आहे, आज असं होतंय, आज तसं होतंय. पण स्पेशली माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की कुडाळ तालुक्यातले जे पत्रकार बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांनी जी पत्रकारिता अबाधित ठेवलेली आहे तशीच ती राहते. कारण पत्रकारितेवरून किंवा न्यूजपेपर जेव्हा सकाळी उघडतो त्याच्यावरून लक्षात येतं की हा समाज कसा आहे. तर ह्याच्यासाठीच मी म्हणत होते की पत्रकारितेमध्ये अजून नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहेत, नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत. त्याच्यामुळे तरुण वर्गांनी पत्रकारिता एक आपला करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाहीये. आणि इतके चांगले चांगले इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन दिल्ली, सेंट झेवियर्स आहे मुंबईमध्ये, FTTI आहे पुण्यामध्ये, अशी इतकी चांगली चांगली इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन शिकवलं जातं. असं काहीतरी तुम्ही लोकांनी ध्येय ठेवा. आपल्या आतमध्ये सुप्त गुण काय आहे, मी बोलकी आहे का, मी बोलका आहे का, मी प्रेझेंट करू शकते का, एखादा विषय मी चांगल्या पद्धतीने, तुमच्या वक्तृत्व स्पर्धा होत असतील, एखादा विषय मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, मांडू शकतो, माझ्यामध्ये ते स्किल आहे. किंवा मला अजून माझं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं आहे, मला मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या विषयांच्या वरती, ह्या भाषांच्या वरती प्रभुत्व मिळवायचं आहे, जेणेकरून मी फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता मी नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पत्रकारिता करू शकतो, वेगवेगळे विषय मी समाजासमोर आणू शकतो. असं स्किल माझ्यामध्ये आहे किंवा मला आवड आहे, मी माझ्या त्या परीने माझं व्यक्तिमत्व विकास करू शकतो, अशी भावना तुमच्या स्वतःमध्ये आली. तुम्ही सगळे स्किलफुल लोक आहात, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही ह्या युगात आहात. तुम्ही ज्या मोबाईलचा वापर एंटरटेनमेंट साठी करता त्या मोबाईलचा वापर करिअर निवडण्यासाठी करा. इतके मोठे प्लॅटफॉर्म्स मिळतील तुम्हाला इंटरनेटचा वापर करून की मी काय करू शकतो आणि माझी आत्ताची पर्सनॅलिटी काय आहे, मी काय काय करू शकतो डेव्हलपमेंट माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, ह्याचा अभ्यास करा त्या इंटरनेटचा वापर करून. आणि पत्रकारिता हे एक ध्येय म्हणून, एक आवड म्हणून आणि मग पर्यायाने एक नोकरी म्हणून तुम्ही निवडू शकता, असं मला नवीन पिढीला मी सांगावं असं वाटतं. तर जसं आज सगळ्यांनी सांगितलं शनिवार आहे, मी खूप जास्त वेळ नाही घेत. माझ्या ज्या तालुका पत्रकार समितीचे सगळे मेंबर आहेत त्यांनी नेहमीच मलाही साथ दिलेली आहे. आमचं कम्युनिकेशन चांगलं आहे.
आणि आम्ही सगळेच मिळून कुडाळ तालुक्याचं काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी अशीच पत्रकारिता त्यांच्याकडून निर्भीड, निस्वार्थी, कोणत्याही दबावाखाली न येता होत राहील अशी अपेक्षा करते आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.